आणि इथून पुढे ज्या वेळेला आपल्याला मीटिंग अरेंज करायची आहे, आमचं ठरलेलं आहे आता की सगळ्या शिक्षकांचं आमची मीटिंगमध्ये चर्चा झाली की आपल्याला जी पॅरेंट टीचर मीटिंग घ्यायची आहे, विद्यार्थ्यांची जी बैठक घ्यायची आहे शिक्षकांची पालकांची, तर त्या प्रत्येक महिन्याच्या लास्ट शनिवार जो आहे त्या दिवशी आपण पालकांना बोलून घ्यायचं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष मंडळी आलेले आहेत, ते परंतु पुरुष मंडळींसोबत त्यांच्या मंडळी जे यायला पाहिजे होत्या, पुरुषांच्या मंडळी म्हणजे त्या मुलांच्या आई वगैरे, त्या काही फार मोठ्या प्रमाणात आलेल्या दिसत नाहीत. तर दोघंही जर आले तर काय होतं की पुरुष मंडळी जास्तीत जास्त बाहेर असतात किंवा त्यांना दुसरी कामं असतात, घरी जास्त वेळ आईच्या संपर्कामध्ये मुलं असतात. तर आई जर इथं आल्या तर त्या मुलांच्या शिक्षिकांना व्यवस्थित बोलू शकतात आणि आपलं मनोगत त्या व्यक्त करू शकतात, त्यांचं मत त्या मांडू शकतात. आणि एक आई म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना कसं हँडल केलं पाहिजे घरी याच्या संदर्भातली माहिती त्यांच्या शिक्षिका त्यांना देऊ शकतात. ज्या आता सरांनी समस्या मांडल्या होत्या की त्यांची वही मधल्या काही चुका, नाही मला वाटतं की बोलला होता वह्यामधल्या चुकांच्या बाबतीत, तर मग आई जर जागरूक असेल, आईनं जर ती वही बघितली मुलांची घरी गेल्यानंतर, तर आपल्याला त्याच्यावरती पण लक्षात येईल, मॅडमला पण कळेल की नाही घरी गेल्यानंतर आई बघते चूक बरोबर. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात 4थी 5वी पर्यंत. 5वीच्या पुढच्या जे मुलं आहेत ते सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश या विषयाचा जो अभ्यास असतो तो पालकांना कळणार नाही, पुरुष मंडळीला पण कळणार नाही आणि महिला मंडळीला पण. मोठी बहीण असू शकतो, चुलते असू शकतात की जे थोडेसे सुशिक्षित आहेत, मुद्दामून त्यांना, किंवा गावामध्ये एखादा चांगला एज्युकेटेड कुणी तुमच्या जवळचा नातेवाईक आहे, त्याला जर तुम्ही बोलून घेतलं, माझ्या मुलांच्या वह्या एकदा बघा बाबा कसं आहे, तो ज्या शाळेत जातो तर त्याच्या वह्या एकदा चेक करायला, तुम्ही जवळच्या एखाद्या शिक्षित माणसांना घरी आल्यानंतर, समजा एखादा पाहुणा तुमच्याकडे आला आणि तो सुशिक्षित आहे, तर त्या पाहुण्याला सुद्धा तुम्ही त्या वह्या दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही शाळेमध्ये चांगलं शिकवतोय का, जेणेकरून विद्यार्थी चांगला रिस्पॉन्स देतोय का हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जरी आई वडील सुशिक्षित नसले ईश्वरजी, तरी तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा आता तुमचे मित्र राऊत सर आहेत त्यांनाच मुद्दाम बोलून घ्यायचं एका दिवशी आणि त्यांना दाखवायचं की हे माझी मुलगी असं करते, माझा मुलगा असं करतोय, हे बरं आहे का, तुम्हाला तर काय कळत नाही. मग अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मार्ग काढू शकतो आणि मग तुम्हालाही समाधान होऊ शकतं. आम्ही सांगितलंय चांगलं म्हणजे 100% चांगलं असू शकत नाही, तुम्ही त्याला क्रॉस चेक केलं पाहिजे की हो हे खरंच म्हणते चांगलं शिकवतोय, आम्ही चांगलं करतोय, मुलांच्या प्रगतीवर लक्ष देतोय, तर ते आम्ही बोलतोय ते त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा तुम्ही पडताळून बघितलं पाहिजे त्या माध्यमातून, जर तुम्हाला स्वतःला काही कळत नसेल तर. आणि गाडीच्या बाबतीतलं तुम्ही सांगितलं तेही आम्ही प्रयत्न करू, परंतु तसं होईल ते. मग तुम्ही नाही आले, तुम्ही म्हणता थोड्या वेळात बघू, आता येणाऱ्या 26 जानेवारीच आहे का, किती लोकांचा हात वर करा प्लीज, ज्यांचं म्हणणं आहे. नाही हात वर करून मला सांगा कोणत्या बाजूने मत जात आहे. आपण बोलले नाही, आता हात वर करायला काय अडचण आहे का, काय बरोबर आहे. नाही मुलांना 26 जानेवारीला मुलं जे येतात, बरं गाडी नाही गाडी पाठवली तर तुम्ही मागून येणार सगळे, अशी माझी सातत्यानं भूमिका असते. कारण मी पालक सुद्धा आहे. मी ज्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकतोय, माझी मुलगी शिकते, तर तिचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे असं मलाही वाटतं. मी फक्त लोकांच्याच मुलांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतोय असं नाही, माझ्या मुलीच्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं पाहिजे, शिक्षकांनी तिला चांगलं शिकवलं पाहिजे, तिच्यामध्ये सगळ्या दृष्टीनं सुधारणा झाली पाहिजे, ही माझी मनापासून अपेक्षा आहे. म्हणून मी संचालक कमी आणि एक पालक जास्त आहे. आणि म्हणून मला विश्वास वाटतो, मी विश्वासानं तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं, ज्या पद्धतीने शिकवलं जातं, जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्या माध्यमातून निश्चितच एक चांगला विद्यार्थी आणि चांगला नागरिक घडणार आहे. त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही शंका ठेवू नका की आमचे मुलं सर तुमच्याकडे पाठवले म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा होईल की नाही. 100% त्यांच्यामध्ये सुधारणा होणार आहे असा शब्द मी तुम्हाला विश्वासानं इथं देतो. का मी दररोज बघतोय, मला जरी कुठे जायचं असलं तरी 1 तास किमान सकाळचा आणि परत आल्यानंतर 1 तास मी इथं असतो. आणि जर मला कसलंच काम नसेल तर मी
जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सायंकाळी इथंच असतो. म्हणजे असं नाही की मी याच्यावरती लक्ष नाही, बऱ्याचदा मला माझ्यावरती असा आक्षेप असतो बऱ्याच जणांचा की तुम्ही सर राजकारणामध्ये सक्रिय होताय आणि मग त्याच्यामुळे तुमचं ह्या शाळेवरचं लक्ष तुमचं कमी होत आहे. मी कधीच तसं होऊ देणार नाही. माझी ती भूमिका वेगळी आणि मी एक संचालक म्हणून जी भूमिका इथं पार पाडतोय ती वेगळी. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी काही शिक्षक नाही, परंतु एक संचालक या नात्यानं माझं जे वैयक्तिक आयुष्य ते वेगळं आहे आणि मी या परिसराच्या मध्ये दाखल झाल्यानंतर मी जे जीवन जगतो ते अत्यंत वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये तशी काही गफलत होऊ देऊ नका. माझे मुलं इथं शिकतायत, मी या शाळेचा पालक आहे, म्हणून मी कधीच इथल्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणार नाही. कारण मला हे आयुष्यभर टिकवायचंय काम. एखादं काम सुरू केलं आपण, एखादं रोप लावलं तर ते आयुष्यभर तुमच्या डोळ्यात देखत जर तुमचा संसार उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला देखवेल का? मी जर इथं लक्ष नाही दिलं तर निश्चितच ह्याचं वाटोळं होईल. हे काम जे उभं झालेलं आहे तर ते वाटोळं होईल, त्याची चिंता मला आहे. तुमच्यापेक्षा जास्त काळजी मी त्या गोष्टीची करतो की खरंच आपलं लक्ष इथं असलं पाहिजे, सगळ्या शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं पाहिजे असं मनापासून वाटतं आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आमची शिक्षकांची मीटिंग होत असते प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी मैदानावरती असतात, कोणी गाडीनं जात असतात. त्या काळामध्ये आमची टीचरची मीटिंग होत असते. आमचे मुख्याध्यापक, मी संचालक म्हणून, मी मुख्याध्यापक यांचे सगळ्यांचे हेड म्हणून आणि सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे त्या बैठकीला आणि त्या मीटिंगला हजर असतात. त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एका विद्यार्थ्याच्या बाबतीतल्या अडचणी आम्ही समजून घेतो आणि त्याच्यावरती चर्चा करतो. एक विद्यार्थी असेल, चाहे तो नर्सरीचा असेल किंवा तो 12वीचा असेल किंवा 10वीचा असेल किंवा 8वीचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती आमची चर्चा होत असते. कुणी चांगला झाला असेल तर त्याच्यावरती सुद्धा चर्चा होते. कुणाचं जर काही चुकत असेल, कुणी जर मागे पडत असेल, कुणी जर काही चुकीचं करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा चर्चा होत असते. असं नाही की आमचं कुठल्या विद्यार्थ्यावरती दुर्लक्ष आहे. आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मुलांना बोलण्यामध्ये इंटरेस्ट असतो, मग सातत्यानं ते मुलं बोलण्यासाठी पुढे येतात. असं नाही की एखाद्याला बोलता येतं म्हणजे तो सगळ्याच बाबतीत सारखा चांगला आहे. त्याला कदाचित खेळ चांगला जमत नसेल, दुसरा विद्यार्थी असतो तो खेळतो खूप चांगला, पण ते तुम्हाला बघायला भेटत नाही. आजच्या दिवशी तुम्हाला काही खेळ दाखवायचा त्या मुलांचा, एखादा रनिंग खूप छान करत असतो, ती दाखवता येणार नाही. पण आम्हाला माहिती आहे की कुठला ना कुठला विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये खूप चांगला होतोय आणि त्याच्यामध्ये बदल होत आहेत. त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होत आहेत, त्यांच्या वागण्यामध्ये बदल होत आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये बदल होत आहेत. आमच्या नर्सरी पासूनचे शिक्षक आहेत, आम्हाला सगळ्यांची पात्रता माहिती आहे, त्यांचे गुण माहिती आहेत. आता शिक्षक सुद्धा सगळे खूप चांगलं स्टेजवरती येऊन बोलू शकत नाही, पण त्यांच्या वर्गामध्ये त्यांचा विषय त्यांनी चांगला शिकवला, आम्हाला ते भरपूर होत आहे. ते आलं का लक्षात? त्यांनी त्यांच्या विषयाला, त्यांच्या वर्गाला त्यांनी न्याय दिला, तेही आम्हाला भरपूर होत आहे. कारण सगळेच खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाहीत, पण असं नाही की त्या शिक्षकांना बाकीच्या गोष्टी शिकवता येत नाही. प्रत्येक प्रकारचा माणूस असतो आणि प्रत्येक माणसाकडे काहीतरी खास असतं. तसं प्रत्येक शिक्षक आमच्याकडला कुठल्या ना कुठल्या चांगल्या गुणांनी युक्त आहे आणि त्या गुणांचा फायदा. आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बघायला भेटणं, खूप शांत शिक्षक पण त्यांना बघायला भेटला पाहिजे. साने गुरुजी सारखा खूप शांत, एकदम साने गुरुजी त्यांना बघायला भेटले पाहिजे. त्यांना हिटलर सारखा एखादा हुकुमशहा सुद्धा बघायला भेटला पाहिजे. त्यांना उद्या भविष्यामध्ये समाजामध्ये जायचंय तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना अशा सगळ्या पर्सनॅलिटीज बघायला भेटल्या पाहिजेत. कुणी फार कडक, कुणी फार मृदू मुलायम, अशा प्रकारची भूमिका असणारे शिक्षक त्यांना बघायला भेटले पाहिजे. कुणी फार स्वतःला तत्वज्ञानी समजणारे, तर कुणी मला काही येत नाही वा तुमचा विषय मी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो असंही सांगणारे शिक्षक त्यांना भेटले पाहिजेत. आणि अशा प्रकारचा आमचा सगळा स्टाफ आहे, अतिशय मेहनत घेतोय. खूप त्यांचं वैयक्तिक प्रत्येक मुलांवरती लक्ष आहे, तळमळ आहे, खूप तळमळीनं काम करतायत सगळे. मला तुम्हाला सांगायचंय, नर्सरी क्लाससाठी एक गौरी मॅडम म्हणून आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या काम करतायत. कोरडे मॅडम आहेत जरूरच्या, आणि वेगवेगळ्या गावातून चिंचोलीच्या त्या मॅडम आहेत. गौरी मॅडम आपल्या जरूरच्या कोरडे मॅडम आहेत. म्हणजे प्रत्येक गावातून कुणी ना कुणी शिक्षक, जेणेकरून त्या गावातल्या पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रगतीच्या बाबतीत किंवा दैनंदिन ज्या समस्या असतात त्या त्यांच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं पहिलीच्या वर्गासाठी वाघ मॅडम आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांची जर तुम्ही प्रगती बघितली
तर मला सुद्धा कधी कधी वाटतं की मॅडम तुम्ही त्या वर्गाला जेवढं पाहिजे नाही त्याच्यापेक्षा जास्तीचं देताय आणि खूप चांगलं आहे ते की त्या पहिलीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ते शिकतायत. तुम्हालाही तुमच्या पहिलीच्या वर्गातले जरी काही पालक असतील आणि त्या मुलांची जर तुम्ही प्रगती बघितली असेल, लिखाणाची असेल, वाचनाची असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगले ते मुलं झालेले आहेत. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही पण एकदा कुणाला तरी दाखवा त्यांच्या वह्या, त्यांचं तोंडी थोडंसं परीक्षण करून बघा, तुम्हाला निश्चितच ते बघायला मिळेल. मी जे सांगतोय ते तथ्य आहे, त्याच्यामध्ये खरं आहे की खोटे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आमच्या सेकंड क्लासला माझ्या स्वतःच्या मिसेस म्हणजे राऊत शीतल मॅडम अतिशय म्हणजे कडक असं समजलं जातं त्यांना. एक कडक मॅडम काय असतात, एक कडक शिक्षिका काय असतात, तुमच्या त्या सेकंड क्लासच्या विद्यार्थ्यांना विचारा. काही काही पोरांनी शाळा सोडली होत्या मॅडमच्या धाकापोटी. मी त्यांना सांगत असतो की या पद्धतीने नाही, काही विद्यार्थ्यांना गोड बोलून पण आपल्याला बदलता येतं की नुसतं मारून हाणून दाब देऊन त्यांना भीती दाखवून असं नाही होणार. पण काय होतं की मग पालकांच्या तक्रारी येतात. बऱ्याच मुलांना 5-6 मुलं आहेत त्यांच्या क्लासमध्ये, मी त्यांना सांगितलंय हे फक्त दररोज शाळेत आला पाहिजे, त्याला शून्य पण नाही काढता येऊ द्या, तो फक्त दररोज शाळेत आला पाहिजे. काय होतं जर एखाद्या विद्यार्थ्यानं शिक्षणाच्या या भीतीपोटी, या अभ्यासाच्या ताणापोटी जर शाळा सोडली आणि शाळेपासून तो दूर गेला तर एक चांगला माणूस सुद्धा तो बनणार नाही. त्याला 1-2 तर येणारच नाही, पण तो चांगला माणूस सुद्धा बनणार नाही. तर म्हणून शाळेत येणं समजून घेतलं पाहिजे, हे मानसशास्त्र असतं. हे एक प्रत्येक पालकांच्या बाबतीत मनामध्ये त्यांच्या ह्या गोष्टी येत असतात. आमचं कसं झालंय, शिवसेना पक्षासारखं झालंय. एखादा कार्यकर्ता चांगला बनला की लगेच त्याला दुसरा पक्ष तिकीट देतोय आणि पोरगा मग जातो तिकडे त्या पक्षात, येतो तिकडे निवडून, मग तो जातो मेडिकलला, तो जातो इंजिनिअरिंगला. पण खरं बेसिक आम्ही त्यांचं केलेलं आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. बेसिक गोष्टी आम्ही त्याच्यात तयार केलेल्या असतात. पोरगा थोडा चांगला झाला की तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये पाठवता, तो पहिला येणारच ना. त्याचा बेस चांगला केला आम्ही पक्का. आणि आमच्याकडे कोणते येतात, आमच्याकडे आता काही 6वीला नवीन मुलं येतात, त्यांना आई मॅडमनी जे सांगितलं ना 5वीच्या वर्गामध्ये आम्हाला आई, आम्ही पुन्हा ते कार्यकर्ते बनवायला सुरुवात करतो. आमचे पुढे गेलेले तर पुढंच आहेत. जे मुलं आमच्याकडे पहिल्यापासून आहेत त्या मुलांची एवढी प्रगती आहे की आम्हाला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये 100% ते कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, इतकी चांगली आहे. पण ते तसेच राहिले पाहिजेत, तसे टिकले पाहिजेत. पण तसं होताना बघायला मिळत नाही. आणि हे ऍडमिशनच्या टायमाला आम्ही असं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, मानसिकताच करून आलेला आहे, फक्त टीसी घेऊन जायचा विषय नाही. अण्णा सरनी काहीही सांगितलं ऐकायचं नाही. मग आता कसं असतं की फार गोष्टीला आपल्याला त्यांना हे करता येत नाही. ठीक आहे, तुमची मानसिकता तुम्ही तशी करून आला, जाऊ शकता, काही अडचण नाही, घेऊन जा. पण आम्हाला दुःख वाटतं की आम्ही चांगला बनवलेला मुलगा एक चांगल्या काळामध्ये आता त्याची आणखीन प्रगती आपल्याला करायची संधी आहे, तर तो निघून चाललाय. वाईट वाटतं, पण त्यावेळेला काही करता येत नाही. पण मला पालकांना अशा पद्धतीच्या जर मीटिंग झाल्या, अशा पद्धतीचं जर आपलं कम्युनिकेशन झालं तर निश्चितच, आता काय माझा काही स्वार्थ नाही याच्यामध्ये. आत्ताच्या स्टेजला तुम्ही चांगल्या वाईटाचा विचार करू शकता, त्यावेळेला करू शकत नाही. मग आत्ता आपल्या मध्ये जर चर्चा झाल्या अशा, तुम्हाला काही डाऊट्स, आणि कुठल्याही शाळेत मुलाला पाठवलं, तुम्ही आमच्याविषयी तक्रार बी असले, कुठल्याही शाळेमध्ये जर पाठवलं तर त्या शाळेतल्या शिक्षकांसोबत तुम्हाला कम्युनिकेशनच करावं लागेल, तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. कम्युनिकेशन बंद झालं तर शाळा बदलून काही फायदा होणार नाही. कुठल्याही शाळेत असू द्या, आताही तुमचे पाल्य काही दुसऱ्या शाळेत असतील तर त्यांच्या शिक्षकांसोबत सुद्धा तुम्ही संपर्क ठेवा. असं जिल्हा परिषदमध्ये काही जात असतील तर त्यांच्या शिक्षकांसोबत सुद्धा तुम्ही संपर्क ठेवा. फक्त आमच्या शाळेच्या शिक्षकांना बोलावं तुम्ही, त्यांच्यासोबत संपर्क ठेवा असं नाही. तुमचा पाल्य ज्या कुठल्या शाळेत असेल, ज्या कुठल्या क्लासमध्ये असेल, तर त्यांच्या सोबत तुम्ही संपर्क केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं बाहेर काढायचं, आउटपुट चांगलं मिळवायचं. हे फक्त आमचा व्यवसाय चालला पाहिजे ह्याच्यासाठी काम करण्यापैकी आम्ही नाहीये. तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, आम्हाला हे काम पुढे घेऊन जायचं याच्यात शंका नाही, पण फक्त तेच पुढे घेऊन जायचं आणि तुमचं काही नुकसान होऊ द्या, ह्या मुलांचं काही परिस्थिती असू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ही मानसिकता आमची निश्चितच नाहीये. कारण आम्हालाही आमचं नाव पुढे गेलं पाहिजे, वेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं पुढे आले पाहिजेत, कुणी डॉक्टर झाले पाहिजे, कुणी इंजिनियर झाले पाहिजे, कुणी वकील झाले पाहिजेत, आणि सगळ्या प्रकारे चांगले लाईट फिटिंग करणारे झाले पाहिजेत, चांगले फिटर झाले पाहिजेत, चांगले शिक्षक झाले पाहिजे, असं सगळ्या क्षेत्रामध्ये चांगले मुलं पुढे गेले पाहिजेत, अशी आमची अपेक्षा आहे.
एक चांगला विद्यार्थी कसा घडेल, एक चांगला समाजातला नागरिक कसा घडेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या मुलांवरती आणि ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा आहे ना, त्यांना फक्त शाळेत येऊ द्या. आमच्या मॅडम म्हणत असतात, सेकंड क्लासच्या मॅडमच्या बद्दल बोलता बोलता विषय दुसरीकडे गेला, तर आमच्या मॅडम म्हणत असतात, सर तुम्हाला पालक काही म्हणत नाही, तुम्ही फक्त म्हणताय शाळेत येऊ द्या, पण त्याला पुन्हा काही नाही आलं की आम्हालाच बोलतात आणि मग परत जूनच्या टायमाला ते करतात. मी तुम्हाला सांगतो, मुलं सुधरत असतात. आमच्याकडे असं उदाहरण आहे की 4थीच्या वर्गामध्ये अ आई न येणारा विद्यार्थी 9वी पर्यंत जाऊच तर 1 नंबर त्यांनी गाठला होता. 9वी पर्यंत जाऊच तर 1 नंबर गाठला. आताही मी तुम्हाला सांगतो, ते चैतन्य नावाचा विद्यार्थी, चैतन्य उभा राहा, 8th क्लासचा चैतन्य नाही, लाने के लिए कोई नाही. तर तो विद्यार्थी असा आहे की त्याला अ आई पण येत नव्हती 4थीला 3रीला असताना. तो आता 1 नंबर विद्यार्थी झालाय त्या वर्गामध्ये. मग त्याच्या पालकांनी जर त्या वेळेलाच घाई केली असती तर आज ते रिझल्ट आपल्याला मिळाला असता का? नाही. काही ना बनायला थोडा वेळ लागतो ना, आपण तो त्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यावरती सातत्यानं लक्ष ठेवत गेलं पाहिजे, त्याला तिथपर्यंत पुढे घेऊन गेलं पाहिजे. 100% निकाल आल्याशिवाय राहणार नाही. 100% विद्यार्थी